तर पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 24 मे पर्यंत विशाल अग्रवालला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। विशाल अग्रवाल 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती। मात्र आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, आणखी काही गुन्हे घडलेत का याची चौकशी पोलिसांना करायची आहे। त्यासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्यावर कोर्टानं विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तर पोलिसांनी विशाल अग्रवालांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, मात्र 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर कोर्टात नेमकं काय झालंय, तर विशाल अग्रवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। वडिलांनी मुलाला पब मध्ये जाण्याची संमती का दिली, त्यानंतर मुलाला खर्च करण्यासाठी पॉकेट मनी कुठल्या स्वरूपात दिला। गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल फरार का झाले हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला। कोर्टात सरकारी वकिलांनी विचारलेले प्रश्न आपण पाहतोय। जेव्हा की गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं, गाडीवर नंबर सुद्धा नव्हता आणि आपल्या मुलाकडे लायसन्स सुद्धा नाही हे माहिती असताना त्यांनी त्याला गाडी चालवायला दिली। त्यांना याची पूर्ण माहिती आहे की अशा पद्धतीने आपल्या मुलाचं वय 18 वर्ष नसताना त्याला पबमध्ये किंवा बारमध्ये पाठवणं किंवा जाऊ देणं हे सुद्धा चांगल्या पालकाचं लक्षण नाही आणि त्यामुळे ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टनुसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा जो अपघात घडलेला आहे तो त्याचंच लक्षण आहे की त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली आणि कोणतंही नियंत्रण मुलावर ठेवलं नाही। त्यामुळे कोर्टाने 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली।